साधारणतः 22 लाखापेक्षा अधिकच्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली होती। नीटच्या परीक्षेच्या नंतरनं विद्यार्थ्यांना अपेक्षित होतं की 720 पैकी आउट ऑफ मार्क पडतील आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी डॉक्टर बनून जनतेची सेवा करेन। अशी परिस्थिती असताना परीक्षा रद्द झाल्याची बातमी आली आणि विद्यार्थ्यांमध्ये एक नैराश्य निर्माण झालं। या नैराश्यातून आतापर्यंत 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केलेली आपण पाहिलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये ही नीटची परीक्षेचे पेपर फुटीचे प्रकरण काही नव्यानं नाही आहे। अनेकदा पेपर फुटीचे प्रकरण घडलेले आहे, परंतु याचे धागेधोगे आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेले आहेत। महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, लातूर, संभाजीनगर, जळगाव अशा अनेक भागामध्ये यामध्ये कोचिंग क्लासेस चालवणारे काही संचालक देखील अटक झालेले आपण पाहतोय। आतापर्यंत 9 लोकांना अटक झालेली आहे। त्यामुळे या देशाच्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी प्रथमतः यामध्ये हा घोटाळा नाकारला होता, हा घोटाळा झालाच नाही असं त्यांनी भूमिका मांडली होती। परंतु आता हा घोटाळा समोर आलेला आहे, याची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे। कारण एनटीए सारख्या प्रशासनाने त्याचबरोबर या पेपर फुटीमध्ये असणाऱ्या घोटाळेबाज लोकांनी या विद्यार्थ्यांचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे। कारण महाराष्ट्रातील हुशार विद्यार्थ्यांच्या भविष्याचा हा खून आहे। हा फक्त परीक्षेचा घोटाळा आपण समजून चालणार नाही, म्हणून हा गुन्हा हा संघटित गुन्हा आहे आणि या संघटित गुन्हा ज्यांनी केला निश्चित याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे। तसेच उच्च न्यायालयाच्या माध्यमातून यांची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सखोल चौकशी करून गुन्हे दाखल झाले पाहिजेत। मी तरी म्हणतोय वेळ प्रसंगी इतकं कठोर फाशीसारखी शिक्षा झाली पाहिजे। भविष्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये घोटाळे करण्याचं धाडस कोणीही केलं नाही पाहिजे, कारण शिक्षण क्षेत्र भविष्यातील पिढी घडवण्याचं काम करत असते। त्यामुळं ही आत्महत्या नसून ह्या यंत्रणेने केलेला हा खून आहे आणि 22 लाखापेक्षा अधिकच्या विद्यार्थ्यांना एक मोठ्या नैराश्याला सामोरं जावं लागतंय। विशेषतः ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं तर पालकांनी म्हणजे ऊसतोड कामगार असेल, मजूर असेल, शेतकरी असेल, या सगळ्यांना अपेक्षा होती हल्लीच्या काळामध्ये माझं पोरगं डॉक्टर झालं पाहिजे, कुटुंबाचा एक नाव मोठं झालं पाहिजे आणि त्यांनी सेवा केली पाहिजे, कुटुंबामध्ये काहीतरी घडलं पाहिजे। म्हणून शेतकऱ्यांनी शेती विकून, कामगारांनी घर सोन्याचे दागिने घाण टाकून, सावकाराकडून पैसे व्याजाने काढून विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस लावले, चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला। परंतु 1 वर्ष कष्ट करून ही परीक्षा रद्द झाल्यामुळे या सगळ्यांनाच एक नैराश्याला सामोरं जावं लागतंय। अशामध्ये पालकांचा पैसा खर्च झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये। यामध्ये पैशासाठी घोटाळेबाज शिक्षण माफिया यांनी या सगळ्या 22 लाख कुटुंबावरती नांगर फिरवण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय क्षेत्राची एक परीक्षा, त्यामध्ये गोपनीयता व पावित्र्य राखण्यामध्ये या देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी अपयश ठरल्यामुळे धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलाच पाहिजे। परंतु ज्या विद्यार्थ्यांना आत्महत्येला सामोरं जावं लागलंय, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या आत्महत्या करण्याची मानसिकता निर्माण होत आहे, यातून विद्यार्थ्यांना बाहेर पडलं पाहिजे, विद्यार्थ्यांना दिलासा दिला पाहिजे। आणि निश्चित आम्ही तरुण युवक ह्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे, पण झालेलं नुकसान बोलून येणार नाहीये। त्यामुळं अशा भविष्याच्या काळामध्ये हे वारंवार पेपर फुटीचे प्रकरण घडू नयेत यासाठी कठोर प्रशासनाने, शासनाने ह्याच्यावरती कारवाई केली पाहिजे, फाशीसारखी शिक्षा दिली पाहिजे आणि या नराधमांना अशा घटना करणाऱ्या ह्या हरामखोरांना, या शिक्षण क्षेत्रामध्ये बाजारी करून आणणाऱ्या, या महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या या सगळ्या लोकांना खऱ्या अर्थानं फाशीची शिक्षा दिली पाहिजे, ही मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं मागणी करतोय। आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा नैतिकदृष्ट्या द्यावा। नैतिकता असेल या सरकारकडे तर खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदींनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, ही आमची मागणी आहे। Press the bell icon on the YouTube and never miss another update.